हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि जसं की तुम्ही बघू शकता, माझी ऑलरेडी पेंटिंग कंप्लीट झालेली आहे. जर तुम्ही त्याचे सगळे व्लॉग्स अजूनसुद्धा बघितले नसतील तर या आधीचे माझे सगळे व्लॉग्स, मोठ्या पेंटिंगची माझी जर्नी तुम्ही नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघा. लवकर ते सगळे व्लॉग्स बघून हा व्लॉग बघायला या, कारण आता मी माझ्या त्या पेंटिंगची पॅकिंग करत आहे. त्यासाठी आम्ही पाईप्स आणलेत, ज्याच्यामध्ये आम्ही रोल करून मी आता प्रॉपर सगळं फोल्ड वगैरे करून त्याला प्रॉपर डिलिव्हर करणार आहे, कुरिअर करणार आहे. सो ती प्रोसेससुद्धा तुम्ही माझी एन्जॉय करा. आय होप तुम्हाला माझे हे मिनी व्लॉग्स आवडत असतील. ओके गाईज, सो लेट्स गेट स्टार्टेड. तर फर्स्टली मी माझ्या दोन्ही कॅनव्हासच्या बॅक साईडला प्रॉपरली माझे साईन केली आहे. आर्टिस्ट साईन म्हणजे साईन, ॲक्च्युअल साईन नाही, माझे काही डिटेल्स मी ॲड केलेले आहेत, जसे की माझं फुल नेम, कॅनव्हासची साईज, एक कॅनव्हास आणि त्या पेंटिंगला पर्टिक्युलर नेम आणि डेट. अशा प्रकारे मी दोन्ही कॅनव्हासच्या बॅक साईडला ते केलेलं आहे. त्यानंतर मी प्रॉपरली पॅक करायला चालू केलेलं आहे. पॅकिंगसाठी मी कॅनव्हासच्या इनसाईड बबल पेपर रॅप केला आहे आणि त्याला सर्क्युलर मोशनमध्ये मी प्रॉपरली रोल केलं आहे. आणि असंच मी दुसऱ्या कॅनव्हासलासुद्धा केलं आहे, जेणेकरून ते प्रॉपरली डिलिव्हर होईल. कारण कुरिअर करताना तुमचे प्रोडक्ट्स हे कसेही फेकले जातात ट्रान्सपोर्टेशनमध्ये. सो ते जर तुम्हाला सेफली डिलिव्हर करायचे असतील तर प्रॉपरली त्याला तुम्ही पॅकिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे मी दोन्ही कॅनव्हास रोल करून जे पण मी पाईप्स आणले होते त्या पाईप्समध्ये प्रॉपरली प्लेस केले आहेत आणि त्याला एका साईडने म्हणजे दोन्ही साईडने प्लॅस्टिक लावून, खूप सारी सेलोटेप लावून कवर केलं आहे, जेणेकरून ते बाहेर निघू नये. प्रॉपरली त्याच्यामध्ये प्लेस केल्यानंतर अजून रेडी नाही आहे, कारण त्याला थोडासा एक छान एस्थेटिक व्ह्यू देऊया. त्याच्यासाठी मी फर्स्ट एक थँक्यू कार्ड बनवलेला आहे प्रथमसाठी, कारण त्याने ही मला ऑर्डर, एवढी मोठी ऑर्डर त्याने माझ्यावरती विश्वास ठेवून दिलेली आहे. सो मी एक थँक्यू कार्ड त्याच्यासाठी बनवलेला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये माझं एक कार्ड ॲड केला आहे, जे माझे डिटेल्स आहेत, पर्सनल डिटेल्स आहेत. त्याचा कार्ड, थँक्यू कार्ड मी प्रॉपरली तिथे प्लेस केला आहे आणि बटर पेपरनी त्याला प्रॉपरली रॅप केलं आहे. आणि नंतर प्लॅस्टिकच्या कवर शीटने मी त्याला रॅप केलं आहे, जेणेकरून ते प्रॉपरली डिलिव्हर व्हावं. एनिवेज, थोडासा वेगळा व्लॉग करण्याचा प्रयत्न करत आहे. आज आमच्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे. सो आम्ही केक बाय केला आणि त्यानंतर संध्याकाळी आमच्या हॉटेलवरती ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी गेलेलो आहे. असं तुमच्यावर फोकस करतो, नीट लाईट नको मारू माझ्यावर, काय करता? हां थांब, बोल, परत बोला. रिटेक मारू नको, बाकी काय कर. ठीक आहे सर. तुमच्या बार्बीने आम्हाला व्यवस्थित आणलेला आहे. जॉक्स अपार्ट गाईज. सो आम्ही आमच्या हॉटेलवरती पोचलो आहे. हॉटेल प्रियंका असं आमच्या हॉटेलचं नाव आहे, जे की पाली नागोटणे रोडवरती तुम्हाला मिळेल. जर तुम्ही त्या साईडने किंवा त्या रोडने ट्रॅव्हल करत असाल तर आमच्या या फॅमिली रेस्टॉरंटला तुम्ही नक्की व्हिजिट करा. सो आता आम्ही आमच्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट केली हे तुम्ही एन्जॉय करा.
ओके गाईज, आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत आहे. तुम्ही सुद्धा मला सजेशन्स देऊ शकता की तुम्हाला असे मिनी व्लॉग्स बघायला आवडतील का. सो एनिवेज, दुसऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. स्टे ट्यून फॉर दॅट. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.